नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल असं ताककण्या हा पदार्थ करणार आहे. अगदी सोपा, वजन वाढू नये आणि उन्हाळा सुसह्य जावा, आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आमच्या या सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच जणांच्याकडे म्हणजे जैनांच्याकडे, लिंगायत लोकांच्याकडे हे रोजचं खाणं असतं. पण आणखीन याच्यामध्ये तुम्ही याच्याशिवाय काय चेंज करता तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या कण्या जर तुम्ही कायम आहारात ठेवल्यात तर तुमची शुगरही कंट्रोल राहते आणि भात खाल्ल्याचं एक समाधानही मिळतं. आपण ज्वारीच्या कण्या करण्यासाठी अशी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे बघा. अगदी टप्पोरी चांगली अशी ही ज्वारी आहे आणि याला आपण थोडंसं पाणी मारून ठेवायचं आहे. एक 10 मिनटं ठेवलं की ती व्यवस्थित स्वच्छ होते. असं पाणी लावायचं थोडंसं आणि पसरून अशी थोडा वेळ ठेवायची. पूर्वी ज्वारी सडताना तयार करताना कण्या पडायच्या, त्या विकत मिळायच्या. आजकाल रेडीमेड पण कण्या अशा मिळू शकतात. आता आपण ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात सडायचे. लहान भांडं घेतलं तर त्याचं पीठ होईल, म्हणजे आपल्याला माहिती आहे लहान भांड्यात लगेच पावडर होते. आणि थांबून थांबून एक 5-10 सेकंदांनी अशी रवाळ करायची आहे आपल्याला. बघा अशी ही रवाळ दिसते आपल्याला, अशी व्हायला पाहिजे. आपण चाळून घ्यायचं, पीठ नको आहे आपल्याला. अगदी सुरेख झालेली आहे, पण दाणे वगैरे असतील राहिला एखादा तर ते काढायला पाहिजे आपल्याला. जाड चाळणीने चाळायचं आहे हे. बघा अशी ही रवाळ झालेली आहे. आता हे आपण 1 वाटी घेतलेलं आहे बघा कण्या ज्वारीच्या. या तुम्ही करून ठेवल्यात तरीसुद्धा चांगले वाळवून चांगल्या राहतात. अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णास. 1 वाटी कण्याला आपण 4 ते 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि त्यामध्ये आपण चवीला मीठ घालायचं आहे, चमचाभर तूप घालायचं आहे, म्हणजे चव चांगली येते आणि व्यवस्थित शिजतात तुपामुळे. पाणी साधारण उकळायला लागलं की हळूहळू ह्या घालायच्या आणि ढवळत राहायचं. कुकरमध्ये मऊ होतात चांगल्या. असं उकळायला लागलेले आहे आणि नंतर आपण झाकण लावायचं आहे कुकरचं आणि जसं आपण भाताला 3 शिट्ट्या करतो तसंच करायचं. आपल्या या कण्या बघा चांगल्या शिजलेल्या आहेत. आता हे पूर्ण आपल्याला गार करायचं आहे. तुम्हाला त्याची माहिती सांगते. उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळावा म्हणून हे जैन लोकांच्यात मुद्दाम हा हलका आहार केला जातो. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांना तर हे कायम खाल्लं तरी उत्कृष्ट आहे. आता यामध्ये गार झाल्यानंतर आपण ताक घालायचं असतं. ताक कणे असं म्हणतात. आंबील बरोबर आणि मेथकुटाबरोबर लोणचं, पापड अगदी छान हलकाहार आणि पोटभर असा या कण्यांमुळे होतो. बघा आता या कण्या गार झालेल्या आहेत दिसतं आहे आपल्याला. आपण खाताना काय करायचं, असंही करून ठेवलं तरी आपल्याला जेवढ्या पाहिजे आहेत तेवढ्याच वाटीमध्ये किंवा असं बाऊलमध्ये काढून घ्यायच्या. जशा जशा गार होतील तसं ह्या अगदी घट्ट होतात आणि मग त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ताक घालायचं आहे. मी ताक कसं घालते आहे पहा. असं आपण हे घट्ट ताक थोडं घेतलेलं आहे. अतिशय सुरेख लागतात ताक कण्या. ज्यांना डाएट करायचं आहे, भात खायचा नाही, त्यांना हे अतिशय उत्तम आहार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला तेही तुम्ही मला जरूर सांगा. धन्यवाद. बघा पूर्ण गार झालेल्या कण्या अशा अगदी भाताच्या मोदेसारख्या होतात. म्हणजे जसं आपण मऊ भात करतो तशाच ह्या कण्या झालेल्या आहेत. आजकाल थकवा जास्त, एनर्जी कमी वाटतेय का? जिमला जायची वेळ नाही पण ताकद हवीये? म्हणूनच अपर्णास किचन घेऊन आलंय एनर्जी ड्रिंक प्रोटीन पावडर. नो केमिकल, नो शुगर, नो प्रिझर्वेटिव्ह, पूर्ण आयुर्वेदिक. सोया, नाचणी, राजगिरा, ओट्स, खारीक, बदाम, अक्रोड
आणि अश्वगंधा, शंखपुष्पी, शतावरी सारखी ताकद वाढवणारी औषधी. महिलांसाठी, पुरुषांसाठी, लहान मुलांच्या वाढीसाठी, विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीसाठी उपयुक्त. दररोजची नॅचरल एनर्जी एकाच ग्लासमध्ये. आजच ट्राय करा. अपर्णाज किचन, आरोग्याची खरी ताकद.